नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तीच वांग्याची भाजी खाऊन तुम्हाला कंटाळा आला आहे का? मग एकदा नक्की माझ्या पद्धतीने ही मसाला वांगी करून बघा, अप्रतिम चवीची लागते. चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी वजनी म्हणाल तर इथे 1/2 किलो वांगे घेतले आहे. हे वांगे छान फ्रेश बाजारातून विकत आणले आहे. तर शक्यतो बाजारातून आणलेले जे वांगे असतात ना, ते फ्रीजमध्ये न ठेवता असे बाहेरच ठेवा, म्हणजे ना छान व्यवस्थित शिजतात. बऱ्याचदा ना फ्रीजमध्ये ठेवलेली वांगी ना लवकर शिजत नाही. त्यामुळे मी नेहमी वांगी आणली की लगेच ताजी त्याची भाजी करते. आता आपल्याला हे वांग्याचं देठ आणि काटे काढून घ्यायचे आहे आणि पाण्यामध्ये स्वच्छ धुवून आणि थोडेसे ना पुसून घ्यायचे आहे कापडाने. आता आपल्याला आहे ना कढईमध्ये 4 चमचे तेल घ्यायचं आहे. तर वांग्याच्या भाजीला थोडं तेल हे जास्त घ्यायचं. यामध्ये आता आपल्याला आहे ना, हे बघा मी निथळून चिरून घेतलेली वांगी यामध्ये टाकणार आहे. हलकीशी रुमालाने अशी टॅप करून घ्या, म्हणजे एक्स्ट्राचं पाणी वरचं निघून जातं आणि आपल्या हातावर तेल येत नाही. आता डाग पडेपर्यंत आपल्याला ही वांगी मीडियम फ्लेमवर चांगली परतवून घ्यायची आहे. एक लक्षात असू द्या, अगदी सगळ्या वांग्यांना व्यवस्थित असा डाग पडेपर्यंत आपल्याला परतवायचा आहे. तेलामधून मी काढून घेतले आहे. आता आपण यासाठी एक वाटण तयार करूयात. तर त्यासाठी इथे 2 मोठे चमचे मी शेंगदाण्याचा कूट घेतला आहे. तुमच्याकडे भाजलेले शेंगदाणे असतील तर 3 मोठे चमचे घेतले तरीही चालेल. यामध्ये 1 चमचा अख्खे धणे टाकायचे आहे. त्यानंतर अर्धा चमचा जिरे घेतला आहे. एक 7-8 लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहे. त्याचबरोबर 1 इंच आलं होतं, ज्याचे तुकडे करून मी यामध्ये टाकले आहे. अर्धा चमचा हळद घालायची आहे. 2 चमचे मी या ठिकाणी लाल तिखट घेतलं आहे. तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकतात. पाणी टाकून बघा, मी याचं चांगलं वाटण बनवलं आहे. आता आहे ना, ते राहिलेलं जे वांगे तळलेलं तेल आहे ना, त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे आणि एक मीडियम आकाराचा कांदा अगदी बारीक कट करून टाकायचा. सोनेरी रंग येईपर्यंत किंवा कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला हा कांदा आधी परतवायचा आहे. आता यामध्ये तयार केलेलं सगळं वाटण टाकायचं आहे. आता हे वाटण टाकल्यावर सुद्धा अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. या छोट्या छोट्या स्टेप्स आहे, या वापरून जर तुम्ही एकदा भाजी केली ना, अप्रतिम चवीची बनते. एकदा नक्की ट्राय करा. आता यामध्ये मिक्सरच्या भांड्यात आहे ना, मी 2-3 चमचे पाणी टाकून ते सुद्धा यामध्ये ॲड केलं आहे. आपण हे शिजवून घेणार आहोत. तर याआधी ना आपण यामध्ये काय करूयात, एक मीडियम आकाराचा टमॅटो होता, तो बारीक कट करून टाकायचा आहे आणि एक हिरवी मिरची तिखटपणासाठी टाकली आहे. हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकतात. आता हे सगळे जिन्नस आहे ना आपल्याला चांगले शिजवून घ्यायचे आहे. तर टमॅटो मसाला लवकर शिजण्यासाठी मी वांग्याच्या भाजीला लागतं तेवढं मीठ आत्ताच टाकून घेतलेलं आहे आणि झाकण ठेवून अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला बघा परतवून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता छान मसाल्याला तेल सुटलेलं आहे. इतपत मी तो परतवला आहे. आता यामध्ये आपल्याला 1 कप इतकं गरम पाणी टाकायचं आहे. गरम पाणी टाकल्यामुळे काय होतं की भाजीला तर्री छान येते. मग शक्य झाल्यास गरम पाणीच टाका आणि लवकर तिला उकळसुद्धा फुटतो. आणि त्यानंतर 1 चमचा बघा मी यामध्ये कसुरी मेथी अशी क्रश करून ॲड केली आहे. तर पाऊण चमचा मी ह्या ठिकाणी होममेड गरम मसाला ॲड केला आहे. गरम मसाला घरच्या घरी कसा बनवायचा याची रेसिपी आपल्या चॅनलवर आहे, तिथे जाऊन तुम्ही नक्की बघा. खळखळून याला एक उकळी येऊ द्यायची आहे. आता यामध्ये आपल्याला फ्राय करून घेतलेले वांगे टाकून घ्यायचे आहे. तुम्ही वांग्याची भाजी तर नेहमीच करतात, पण एकदा या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप आवडेल. आता ही भाजी शिजवण्यासाठी आपल्याला गॅसची फ्लेम पूर्णपणे लो करायची आहे आणि पूर्ण हे वांगे शिजवून घ्यायचे आहे. आता आपण झाकण ठेवून हे वांगे शिजवून घेऊयात. साधारण ही भाजी शिजण्यासाठी मला एक 18 ते 19 मिनटं लागली आहे मंद आचेवर. वेळ थोडा कमी अधिक लागू शकतो. सगळ्यात शेवटी कोथिंबीर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये अर्धा चमचा भरून आमचूर पावडर टाकायची आहे. तर आमचूर पावडर टाकल्यामुळे ना याला मस्त अशी ढाब्यासारखी चव येते. एकदा नक्की तुम्ही ट्राय करा. आता पुन्हा आमचूर पावडर टाकल्यावर 1 मिनिटाचं झाकण ठेवून उकळी आणायची आहे. तर या ठिकाणी आपली चमचमीत मसाला वांगी रेडी आहे. तुम्ही नक्की या पद्धतीने करून बघा आणि रेसिपी आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.